Students, welcome. You have last period learned about the modern periodic table and electronic configuration. In that, the groups and electronic configuration. Okay. Now, do you know the uranium has atomic number 92, and all the elements behind the uranium with atomic numbers 93 to 118 are man-made. All these elements are radioactive and unstable, have a very short life. हे तुम्हाला माहितीसाठी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. अशा वेगवेगळ्या एलिमेंट्सची आपण बारीकात बारीक माहिती ICTच्या मार्फत म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी जे आता आपण त्यामार्फत ऑनलाईन शिक्षण घेत आहोत त्या ठिकाणी मिळवू शकतात. आता युरेनियम हा जो काय 92 नंबर ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे तो त्याच्यानंतरचे जे काही एलिमेंट्स आहेत 93 to 118 ज्यांचा ॲटॉमिक नंबर असलेले जे काही एलिमेंट्स आहेत ते कशा पद्धतीचे आहेत तर ते मॅनमेड आहेत आणि त्यांचं म्हणजे ते रेडिओ एलिमेंट्स आहे म्हणजे रेडिएशन करतात. म्हणजे रेडिएशन तुम्ही लास्ट इयर रुदरफोर्ड 9th स्टँडर्डमध्ये रुदरफोर्डची जी काही एक्सपेरिमेंट आहेत की त्याने सोन्याच्या कणावरती रेडिएट केलं गॅमा रेज बीटा रेज आणि अल्फा रेज आणि त्यामार्फत त्याने शोधून काढलं की ॲटममध्ये न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस आहे म्हणजेच केंद्रक आहे आणि त्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन प्रोटॉन आहेत आणि त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत. ही सगळी इन्फॉर्मेशन काढली. ठीक आहे. तर आता आपल्याला थोडंसं हे जाणून घ्यायचं आहे ते म्हणजेच इन द मॉडर्न पिरियडिक टेबल काय ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. तर फर्स्ट वन, the elements are arranged in an increasing order of their atomic numbers. Second, vertical columns are called groups. There are 18 groups. The chemical properties of the elements in the same group ensures the similarity in gradation. आणि सारखे पण त्या ठिकाणी थोडा पद्धतीने वाढवलेलं आहे. आणि थर्ड वन जे आहे ते म्हणजे हॉरिझॉन्टल्स रोज आर कॉल्ड ॲज पिरियड्स. म्हणजेच उभे त्यांना ग्रुप्स तर आडवे त्यांना पिरियड. देअर आर इन ऑल 7 periods. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स चेंज स्लोली फ्रॉम वन एंड टू अदर इन अ पिरियड. म्हणजे एका टोकाकडनं तर दुसऱ्या टोकाकडे जर आपण जसं जाऊ म्हणजे आपल्याला लेफ्ट हँड साईडकडनं राईट हँड साईडकडे जसं जाऊ तर आपल्याला त्या ठिकाणी फरक पाहायला भेटेल. आता बघा ह्याच ठिकाणी परत तो तुमच्यासमोर टेबल जो दाखवलेला आहे टेबल 2.7 मॉडर्न पिरियडिक टेबल हा बघा तुमच्यासमोर दिसतो आहे. थोडं याला मी लहान करतो या ठिकाणी. म्हणजे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. तर बघा ह्या ह्याच्यामध्ये बघा उभे येते कॉलम्स आहेत. तर हे कोण किती आहेत ते 18 कॉलम्स आहेत. 1 to 18. आडवे येते पिरियड हा 1 हा 2 3 4 5 6 आणि 7 पिरियड. आता बघा ह्या ठिकाणी याच्यामध्ये हा जो काही ब्लॉक आहे हा एस ब्लॉक आहे. एस ब्लॉक म्हणजे ॲटम जर तुम्ही ड्रॉ केला त्याचं केंद्रक आहे त्याच्या पहिल्या शेलमध्ये के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. ते 2 इलेक्ट्रॉन्स असतात. त्याच्यानंतरची जी काही शेल आहे नवीन येणारी त्याच्यामध्ये पण 8 इलेक्ट्रॉन्स असतात. तर हे 8 इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी असतात. म्हणजे प्रत्येक शेलमध्ये पहिले 2 इलेक्ट्रॉन्स जे असतात ना पहिले 2 इलेक्ट्रॉन्स ते एस ब्लॉक म्हटलं जातं त्यांना.
नंतरचे जे शेल वाढतात आता पहिल्या ह्याच्यात पी नाही आहे पण दुसऱ्या ह्याच्यामध्ये पीचे इलेक्ट्रॉन्स आहेत जे 6 आहेत ते त्याला पी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतात. त्याच्या पुढचे डी ब्लॉक एलिमेंट्स आणि शेवटचा ए ब्लॉक एलिमेंट्स असे ब्लॉक्स असं म्हटलेलं आहे त्यांना. आता ह्या ठिकाणी जे काही पाहायचं आपल्या पिरियड टेबलमध्ये तर आता समजा एखादा एलिमेंट्स घेतला समजा हायड्रोजन त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. सगळ्यात वरती तुम्हाला त्या ठिकाणी एक लिहिलेलं असेल तो म्हणजेच काय ॲटोमिक नंबर. नंतर एच दिसतं म्हणजे सिम्बॉल ऑफ एलिमेंट्स. नेम त्या एलिमेंट्सचं नेम म्हणजेच हायड्रोजन आणि खालच्या बाजूला दिसतं त्याचा ॲटोमिक मास नंबर. अशा पद्धतीने तो त्या प्रत्येक टेबलमधील सिम्बॉल्सची अरेंजमेंट केलेली आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे तर बघा जर पहिल्या शेलमध्ये जर आपण याचं जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर आता आपण मगाशी जे काही वाचलं की इन मॉडर्न पिरियडिक टेबल काय काय आहे मॉडर्न पिरियडमध्ये तर ते उभे येते ग्रुप्स आहेत ते 18 नंबर्स आहेत. हॉरिझॉन्टल रोज जे आहेत त्यांना पिरियड असं म्हणतात आणि त्या किती आहेत ते 7 आहेत. ठीक आहे. आता आपल्याला ह्या टेबलविषयी थोडक्यात जाणून घ्यायचं आहे ते म्हणजेच काय पिरियॉडिक अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बघा मागच्या तासाला आपण ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जाणून घेतलं आता पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनबद्दल जाणून घेणार आहोत. ते म्हणजेच काय तर मला ह्या ठिकाणी तुम्ही नीट सांगा की पहिला प्रश्न ह्या ठिकाणी On going through the modern periodic table, it is seen that the elements lithium, barium, boron, carbon, nitrogen, oxygen and fluorine and neon belongs to the second period. सेकंड पिरियडमध्ये बघा आता ह्या ठिकाणी तुम्हाला वरच्याच पिरियडिक टेबलचं हे छोटं रूप दाखवलेलं आहे. या ठिकाणी पहिलं म्हणजे हायड्रोजन आहे पहिल्या रोमध्ये फर्स्ट रोमध्ये हायड्रोजन हेलियम आहे पण दुसऱ्या रोमध्ये लिथियम टू निऑन आहे. तर राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑल देम. जर तुम्ही जर पाहिलं समजा हायड्रोजनचं आपण लिहिलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर किती आहे 1 इलेक्ट्रॉन. लिथियमचं लिहिलं तर किती आहे 2 अँड 1. नायट्रोजनचं जर लिहिलं लिथियमचं लिहायचं लिथियम जर लिहिलं त्याचं 2 अँड 1. बेरियमचं लिहिलं 2. बोरॉनचं लिहिलं 2, 3. नंतर कार्बनचं लिहिलं 2, 4. बघा या ठिकाणी प्रत्येकाचं दिसतं आहे. तसंच नायट्रोजनचं 2, 5. ऑक्सिजनचं 2, 6. फ्लोरिनचं 2, 7. निऑनचं 2, 8. अशा पद्धतीने ते तुम्हाला पाहायला भेटेल. तर इज द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स सेम फॉर ऑल दीज एलिमेंट्स. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे आउटरमोस्ट शेल. आता शेवटच्या शेलमध्ये एकूण 8 इलेक्ट्रॉनची गरज असते पण लिथियमच्या याच्यामध्ये 1च आहे. बेरियमच्या याच्यामध्ये 2च आहे. बोरॉनच्या याच्यात 3च आहे. कार्बन याच्यात 4 आहे पण नायट्रोजनच्या याच्यात 5 आहे. नायट्रोजनच्या याच्यामध्ये 5 आहे 2, 5. तर मग याला काय म्हणतात याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे 8 कंप्लीट होण्यासाठी 3 इलेक्ट्रॉनची म्हणजेच त्याची व्हॅलेन्सी किती आली 3. आता लिथियमला किती इलेक्ट्रॉन्स आहे 7 तर मिळवू शकत नाही म्हणजे 7 गेन करण्यापेक्षा एक लॉस केलेला बरा म्हणजे तो किती त्याची किती होईल व्हॅलेन्सी 1. बेरियमची 2, बोरॉनची 3 आणि कार्बनची 4. तसं नायट्रोजनची 3, ऑक्सिजनचे 2, फ्लोरिनची 1 आणि निऑन त्याची ऑक्टेट कंप्लीट त्याला मग इलेक्ट्रॉनची गरज आहे का नाही म्हणजे कोणत्या क्रियेत भाग घेत नाही म्हणून त्याला मेंडेली पिरियड टेबलमध्ये 0 ग्रुप एलिमेंट्स म्हटलेले आहेत. तेच ह्या ठिकाणी त्याला काय म्हटलं इनर्ट गॅसेस असं म्हटलेलं आहे. आता बघा इन दिस नंबर ऑफ शेल्स द सेम इन दिस
तर नंबर ऑफ शेल्स सेम आहे का? यस. आता बघा लिथियमची किती आहे? 2 आणि 1. तसंच काय म्हणतात त्या बेरिलियमचं 2 2, बोरॉनचं 2 3 2 4. बघा म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आणि एक एकने वाढतो आहे. म्हणजे दुसऱ्या याच्या पुढच्या शेलमध्ये एकने वाढते पण शेल नाही वाढत आहे त्या ठिकाणी. म्हणजे दुसरी शेल त्या ठिकाणी वाढत नाही आहे. पण त्या ठिकाणी महत्त्वाचं काय वाढतं आहे? फक्त की इलेक्ट्रॉन्स वाढतो आहे. कुठपर्यंत वाढतो आहे तो? 8 इलेक्ट्रॉन. 8 म्हणजे न्यूऑनमध्ये बघा तुम्हाला 8 इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी वाढलेला दिसेल. म्हणजे शेल सेम आहे. म्हणजे इज द नंबर ऑफ शेल इज द सेम इन दीज? यस, त्या ठिकाणी सेम शेल आहे. मग यावरून आपल्याला काय पाहता येईल? तर यू विल बी फाइंड दॅट द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इज अ डिफरंट इन दीज एलिमेंट्स. त्यांचे प्रत्येकाची व्हॅलेन्सी काय डिफरंट आहे, पण काय म्हणतात त्याला शेल सेम आहे. द नंबर ऑफ शेल्स इज द सेम. यू विल फाइंड दॅट द वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विथिन द पिरियड. आता बघा या सेकंड पिरियडमध्ये जर आपण गेलो, या सेकंड पिरियडमध्ये गेलो तर काय पाहायला भेटेल? फ्रॉम लेफ्ट टू राईट म्हणजे आपल्या डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे जर गेलो आपण तर बघा इकडनं इकडं जायचं आहे आपल्याला. तर काय दिसतं आहे? द ॲटॉमिक नंबर्स इन्क्रीज बाय 1 ॲट द टाईम दॅट द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स ऑल्सो इन्क्रीज बाय 1 ॲट द टाईम. कुठपर्यंत वाढतं आहे पण ते? कार्बनपर्यंत. कुठपर्यंत वाढतं आहे? कार्बनपर्यंत ते काय वाढत जातं आहे. ठीक आहे. दुसरं, वी कॅन से दॅट द एलिमेंट्स with the same number of shell occupied by electrons belong the same period. आता बघा एलिमेंट्स विथ द सेम नंबर ऑफ शेलचा नंबर सेम आहे आणि त्याने इलेक्ट्रॉन्स बिलॉंग्स टू द सेम पिरियड. म्हणजे एक एक इलेक्ट्रॉन जो वाढतो आहे म्हणजेच लिथियममध्ये 1 वाढला, बेरियममध्ये 2 वाढला म्हणजे अजून 1 वाढला म्हणजे 2 झालेत, बोरॉनमध्ये 1 वाढला 3 झालेत. म्हणजे सेकंड पिरियड जरी असला किंवा सेकंड शेल जरी असली तरी त्या ठिकाणी त्यांचं काय आहे म्हणजेच इलेक्ट्रॉन्स एक एक वाढतो आहे. द एलिमेंट्स इन द सेकंड पिरियड द नेमली लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड द निऑन हॅव अ इलेक्ट्रॉन द 2 शेल्स. म्हणजे त्याच्यामध्ये किती शेल्स आहेत? 2 आणि ती के आणि एलने दर्शवली जाते. द एलिमेंट्स इन द थर्ड पिरियड द नेमली Na, मॅग्नेशियम म्हणजे सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, नंतर सल्फर, क्लोरीन आर द argon have electrons in the 3 shell. In the 3 shell, the KLM. Write down the electronic configuration of these elements are confirmed. आता बघा तुम्ही जर त्या लिहून पाहिलं तर सोडियमचं जो आहे सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स काय 2 8 and 1. मॅग्नेशियमचं 2 8 2. ॲल्युमिनियमचं 2 8 3. अशा पद्धतीने ते एक एक इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी वाढत आहेत. मग हे जे काही वाढणारे आहेत राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यू कॅन कन्फर्म इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल द इलेक्ट्रॉन आर फिल द सेम शेल वाईल गोईंग फ्रॉम अलॉंग द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. म्हणजे डावीकडून उजवीकडे लेफ्ट टू राईट जर गेलो आपण तर आपल्याला काय दिसेल 1 इलेक्ट्रॉन्स आर इन्क्रीज व्हॅलेन्सी आर इन्क्रीज अप टू 4 मग नंतर देन डिक्रीजेस अप टू 0 लास्ट 18 नंबर ग्रुपला. अँड द बिगिनिंग द नेक्स्ट पिरियड अ न्यू इलेक्ट्रॉन शेल स्टार्ट फिलिंग अप. आणि परत मग नवीन याला आपण गेलो समजा. आता बघा या ठिकाणी परत एकदा आपण इकडे येऊयात तर हायड्रोजन आणि हेलियमची 1 शेल आहे. त्याच्या पहिल्या शेलमध्ये के मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे 2 इलेक्ट्रॉन्स आहे. के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे 2. त्याच्यानंतर एल शेलमध्ये किती आहे 8 इलेक्ट्रॉन्स आहे. तर बघा नवीन याच्यामध्ये लिथियम 1 बेरियम 2 बोरॉन 3 कार्बन 4 नायट्रोजन 5 ऑक्सिजन 6 फ्लोरीन 7 आणि निऑन 8. म्हणजेच नवीन काय म्हणतात त्याला
परत पुढचा इलेक्ट्रॉन जो वाढला आहे तर नवीन शेलमध्ये वाढलेला आहे. म्हणजे तिसऱ्या शेलमध्ये जो सोडियममध्ये किती दिसतो आहे, सोडियममध्ये 281. मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी दिसतं आहे. ठीक आहे. मग पुढचा जो आहे पोटॅशियम. पोटॅशियममध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल बघा. आता पोटॅशियममध्ये चौथ्या नंबरची शेल आहे. चौथ्या नंबरची शेल जी आहे K2881. हां, नंतर कॅल्शियम 2882. तर म्हणजे 4 नंबरची शेल वाढलेली आहे आणि त्याच्यात एक इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी इन्क्रीज होते लेफ्ट टू राईट. ठीक आहे. बघा पोटॅशियमचं त्यांनी त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला फिगर म्हणजेच ॲटमचं दाखवलेलं आहे. दाखवलेलं आहे. पहिली फर्स्ट शेल त्याच्यात किती आहे 2 इलेक्ट्रॉन्स. मग दुसऱ्या याच्यात 8, तिसऱ्या याच्यात 8 आणि चौथ्या याच्यात 1 इलेक्ट्रॉन्स आहे. अशा पद्धतीने त्यांचं अरेंजमेंट केलेली आहे. ठीक आहे. देन starting a filling up. The number of electrons in the first 3 period is determined by the electronic capacity of the shell. The law of electron octet. इलेक्ट्रॉन ऑक्टेट हा लॉ आहे. म्हणजेच काय म्हणतात त्याला 8च्या वरती इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी शेलमध्ये आढळत नाहीत. म्हणजे द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द फर्स्ट 3 पिरियड, पहिल्या 3 पिरियडमध्ये. म्हणजेच पहिले जो आहे हायड्रोजनचा पहिला पिरियड, लिथियमचा सेकंड पिरियड, सोडियमचा थर्ड पिरियड. मग आता ह्या ठिकाणी बघा तर 2.9 तुम्हाला ह्या ठिकाणी हे जे म्हटलेलं आहे की टेबल नंबर 2.9 तो ह्या ठिकाणी दाखवलेला आहे. बघा के शेल मध्ये पहिली शेल, दुसरी शेल, तिसरी शेल. तर बघा या ठिकाणी तर आपल्या तिसऱ्या शेलपर्यंत किती दिसत आहे 8 इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत. तर बघा 2 इंटू ह्या ठिकाणी शेल नंबर घेतलेले आहेत. हे जे काय आहेत शेल नंबर ऑफ शेल नंबर 1 ने दर्शवलेला आहे 1 2 3 4. मग आता याचा जो काही शेलचा जो काही फॉर्म्युला आहे तो काय 2n². आता पहिल्या शेलचं किंमत समजा एनची किंमत आपण ह्या ठिकाणी 1 घेतली, एनची किंमत 1 घेतली तर किती येईल फॉर्म्युल्यामध्ये 2 1चा स्क्वेअर. म्हणजेच किती आली त्या ठिकाणी 2 इंटू 1 1चा स्क्वेअर काय तो 1 2 इंटू 1 2. बघा 2. तर मग के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे 2. लिथियममध्ये 2चा स्क्वेअर 4 4 इंटू 2 8. याच्या काय म्हणतात एम शेलमध्ये 2 एनची किंमत घेतली 3 आणि त्या 3चा स्क्वेअर 9 9 इंटू 2 18. हां, नंतर एन शेलमध्ये एनची किंमत घेतली 4 आणि त्याचा 4चा स्क्वेअर आहे 16 इंटू 2 म्हणजेच किती आले 32. अशा पद्धतीने त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे. आता बघा ह्या ठिकाणी मग त्याची व्हॅल्यूज काय वगैरे तुम्हाला ह्याचे प्रश्न विचारलेले आहेत. कॅन यू रिकॉल. मग तुम्हाला आठवण करायचं 9वीमध्ये आपण हे सर्व पाहिलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक कॅपॅसिटी किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनबद्दल सगळं आपण त्या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. तर मग बघा या ठिकाणी व्हॉट आर द व्हॅल्यू ऑफ एन फॉर द शेल KLM. मग KLMच्या एनची शेल काय आहे नंबर 1 2 3. व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट कॅन बी अकोमोडेट इन ऑल शेल. राईट अ फॉर्म्युला. मग या ठिकाणी फॉर्म्युला कमीत कमी किती इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी प्रत्येक शेलमध्ये असतात त्या ठिकाणी दिसत आहे. मग डिड्यूस द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स कॅपॅसिटी ऑफ द शेल KLM. मॅक्झिमम किती मिनिमम किती. हां, तर ह्या ठिकाणी त्याचं माहिती या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि हे सगळं आपल्याला ह्या टेबलच्याद्वारे अंडरस्टँडिंग होतं. बघा ह्या ठिकाणी ॲज पर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कॅपॅसिटी ऑफ द शेल 2 एलिमेंट्स आर द प्रेझेंट इन द फर्स्ट पिरियड अँड 8 एलिमेंट्स इन द सेकंड पिरियड. मग पहिल्या शेलमध्ये किती 2, दुसऱ्या शेलमध्ये 8. अँड द थर्ड पिरियड also contain only 8 elements due to the law of electrons octet. 8च इलेक्ट्रॉन्स घेऊ शकतो. इथं जरी एम शेलमध्ये म्हटलं 2 इंटू 3 3चा स्क्वेअर तर त्या ठिकाणी 18 इलेक्ट्रॉन म्हटले तरी पण तो गोज टू द इलेक्ट्रॉन ऑक्टेट. लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट याच्यानुसार देर आर फ्यू मोर फॅक्टर्स विच इज कंट्रोल द फिलिंग द इलेक्ट्रॉन्स इन द सबसिक्वेंट पिरियड विच इज द विल बी कन्सिडर द नेक्स्ट स्टँडर्ड.
आणि याच्याबद्दलचं तुम्हाला पुढच्या वर्गात 11वी 12वीच्या वर्गामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी एक्सप्लेन केल्या जातील. तर बघा या ठिकाणी द केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ द एलिमेंट्स इज डिटर्मिन्ड बाय द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन इट शेल नंबर दॅट व्हॅलेन्स शेल. आणि जे शेवटची शेल आहे किंवा त्याच्यामध्ये इनकम्प्लीट जे इलेक्ट्रॉन्स नंबर्स आहेत ते म्हणजेच काय झालेत त्या ठिकाणी तर व्हॅलेन्स शेल म्हटली जाते. आणि जे इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात त्यांना व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असं म्हटलं जातं. द इन्फॉर्मेशन ऑफ दीज पॉईंट इज ऑब्टेन फ्रॉम द पोझिशन ऑफ द एलिमेंट्स इन द पिरियडिक टेबल. आणि त्याच्यावरून ते लक्षात येतं की त्यांची पोझिशन कुठे मॉडर्न पिरियड टेबलमध्ये त्यांची पोझिशन कुठे त्यावरून लक्षात येतं. पिरियड नंबर आणि त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेले म्हणजे शेल नंबर आणि त्यांचं व्हॅलेन्स शेल आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सवरून त्यांची पोझिशन लक्षात येते. दॅट इज द मॉडर्न पिरियड टेबल हॅज अ पॉवरफुल और प्रूफ यूजफुल फॉर अ स्टडी ऑफ एलिमेंट्स. प्रूफ फॉर फुल useful for a study of elements. ठीक है. ओके, गुड डे, गुड बाय.